आज ग्रामीण रुग्णालयाच्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये आमच्या प्रदेश NSUच्या सचिव श्वेताताई पाटील या शांततेच्या मार्गाने, उपोषणाच्या मार्गाने गावाचा जो काही जटिल प्रश्न आहे आरोग्याच्या संदर्भात तो मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये आज उपोषणाला इथे बसलेले आहेत। मी राजेंद्र विश्वनाथ महाजन, जिल्हा सचिव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। आमचे सहकारी अल्पसंख्याक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इस्माईल भाई तांबोळी व बरेचसे पदाधिकारी आमचा यांना या चांगल्या कामासाठी जाहीर पाठिंबा आहे। बाईट देण्याचा संदर्भ सत्य न्यूजला याआधी ज्ञात आहे। आपण ज्या समस्यांच्या संदर्भामध्ये अनेक वेळेस सत्यजितच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात, डॉक्टरांच्या संदर्भामध्ये असेल, PM रूमच्या संदर्भात असेल, औषधीच्या तुटवड्याच्या संदर्भात असेल, स्टॉपच्या संदर्भात असेल, असे अनेक वेळेस आपण बाईट दिलेली आहे व वरिष्ठांपर्यंत लेखी तोंडी स्वरूपाच्या तक्रारी करून आजपर्यंत आपल्याला या ग्रामीण रुग्णालयाला न्याय मिळाला नाही। गावाच्या ज्या लोकांना उदात्त हेतूने एवढी मोठी जमीन 7.5 एकर दवाखान्यासाठी उपलब्ध करून दिली, त्या लोकांचा हेतू आणि उद्देश फार चांगला होता। यामध्ये जे माजी मंत्री तालुक्याचे आपले आमदार बापूसाहेब केम पाटील यांचं मोठं योगदान आहे। त्यांना सहकार्य करणारे माझे वडील विश्वनाथ जिफरू महाजन, दादासो भिकारी पाटील, कृष्णराव शंकरराव पाटील, दामो अण्णा, त्र्यंबक मातारजी पाटील अशा अनेक लोकांनी इथे एकत्र येऊन व आरोग्याची जी सुविधा आहे ती उपलब्ध झाली पाहिजे। मराठवाड्याचे 20 खेडे लागून आहेत। त्याच्यानंतर इथून 60-70 किलोमीटर जिल्ह्याचं रुग्णालय आहे। तालुक्यावरती त्यावेळेस रुग्णालय होतं, परंतु आरोग्य सुविधा इतक्या पाहिजे तशा मिळत नव्हत्या। त्या अनुषंगाने त्या लोकांनी इथे उदात्त हेतूने ही जमीन दान केलेली आहे गावासाठी व उजाड रानावरती श्रमदानातून निसर्ग राजी उपलब्ध करून घेतलेली आहे। पाण्याच्या टंचाईसाठी श्रमदानातून स्वतःची विहीर खोदून घेतलेली आहे। कधीही पाणी पुरवठा कमी पडायला नको रुग्णांना किंवा दवाखान्याला। असं सर्व काही असताना आज सुविधेचा अभाव निर्माण होतोय। शासनाच्या उदासीनतेमुळे, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जे रुग्णांना पाहिजे त्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत। निवासी डॉक्टर नाही आहेत। आज इथे जे स्टाफ नर्स वगैरे आहेत त्यांना निवासस्थान व्यवस्थित नाही, डॉक्टरांना निवासस्थान नाही आहे। औषधींचा पुरवठा पूर्णतः होत नाहीये। जे एक्सरे मशीन आहे बऱ्याच दिवसापासून ते बंद आहे, एक्सरे टेक्निशियन नाही आहे। तिथे एक चांगला अद्ययावत डिजिटल स्वरूपाचं एक्सरे मशीन असणं गरजेचं आहे। वेळप्रसंगी आता रस्ते चांगले झालेले, अपघात वगैरे होतात तर तात्काळ त्यांना प्राथमिक स्वरूपाचा इलाज करून जिल्हा रुग्णालयापर्यंत नेता येईल अशा सुविधा उपलब्ध होतील। 108 आहे ती कायमस्वरूपी नादुरुस्त स्वरूपाची असते, आता कुठे 102 मिळाली आहे। प्रश्न आहेत तर ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनामधून पिंपळगावच नाही, कोल्याचं आरोग्यवर्धिनी आहे, शिंदाडचं एवढी मोठी कोट्यवधी रुपयाची इमारत बांधलेली, तिथे स्टॉप नाहीये, वाडी शेवाळा आहे। अशा तालुक्यातल्या अनेक रुग्णालयांमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये पिंपळगाव पुरता प्रश्न मर्यादित नाही, हा तालुक्याचा प्रश्न आहे। तर तालुक्यावर पूर्णतः डॉक्टर, स्टाफ, नर्स वगैरे हे उपलब्ध करून जेणेकरून आपल्या तालुक्याच्या लोकांचं आरोग्य अबाधित राहील, लोक चांगले सुदृढ सक्षम राहतील। त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे व ज्या काही आमच्या इथल्या दवाखान्याच्या मागण्या उणीवा आहेत त्या पूर्ण कराव्या। अधिकाऱ्यांच्याही जबाबदाऱ्या आहेत। सिव्हिल सर्जन असतील, डेप्युटी डायरेक्टर असतील, आरोग्य सचिव असतील, आरोग्यमंत्री असतील, एका कोपऱ्यामध्ये गाव असलं म्हणून त्याला आरोग्य सुविधा मिळू नये अशातला कुठं काही प्रकार नाहीये। आज बाबा आमटे सारख्यांनी आज एवढ्या दुर्गम भागात जाऊन जर रुग्णांची सेवा केलेली आहे, तुमच्याकडे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यानंतर इथल्या रुग्णांना जर सोयी सुविधा उपलब्ध होत नसेल तर या गोष्टी निरर्थक समजतो। आज श्वेताताईंच्या माध्यमातून आम्ही हे उपोषणाला त्या बसलेल्या आहेत।
वरिष्ठांनी याची दखल घेऊन आम्हाला गावकऱ्यांना आश्वासित करावं व आमचे प्रश्न मार्गी लावावे इतकंच आमचं म्हणणं आहे.